नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आज ना सगळे घरी होते. मग सकाळी सगळे कामं पटपट आवरल्यानंतर आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन केला. खरं सांगायचं ठरलं तर पार्किंगमध्ये येऊपर्यंत पण नेमकी आम्हाला कुठे जायचं होतं हेच माहीत नव्हतं. पूनम, सार्थक हे घरी होते. त्यानंतर पारच्या बाबांना सुट्टी होती, रोहिणीताईंना पण सुट्टी होती आणि लकीली पूनमचे पप्पा पण घरीच होते. खरं तर माझं मत असं होतं की तुळजापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन यावं आणि पोरांना जायचं होतं रांजणगाव महागणपतीला. खाली येऊपर्यंत मला असं वाटत होतं की सगळ्यांना माझी चॉईस आवडली आहे आणि आम्ही तुळजापूरला जातोय. पण पार्किंगमध्ये आल्यानंतर समजलं की आम्ही तुळजापूरला नाही तर रांजणगावला जातोय. नंतर म्हटलं चला बाप्पाचं तर दर्शन होईल. मग आम्ही सगळे 2 बाईक घेऊन मस्त अशा आमच्या प्रवासाला लागलो. मध्येच पेट्रोल टाकायला थांबलो होतो तर पाचचं असं लोणं चालू होतं आणि फायनली आम्ही श्री महागणपती रांजणगावला आलो होतो. पण आज सुट्टीचा दिवस होता तर एवढी सगळी गर्दी होती ना की विचारूच नका. तशी तर गर्दी इथे नेहमीच असते पण आज जरा जास्तच होती. दोन्ही बाईक एंट्रन्सवर आल्यानंतर आम्ही त्या पार्किंगला लावल्या आणि त्यानंतर आम्ही समोर दर्शनासाठी निघालो. पण दर्शन रांग पण एवढी मोठी होती आणि खूप सारी गर्दी होती. आता हे सगळे पुढे चालत होते आणि पूनम आणि माझं व्हिडिओ शूटिंगचं काम चालू होतं. छान असं नवीन जोडपं पण बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आलं होतं बरं का. लहान मुलांसारखं ना मी आज पण अशी नवरदेव नवरी बघितली ना की खूप आनंदी होते आणि त्यांच्याकडेच बघत असते. सगळ्यात पहिले ना आम्ही इथे पूजेचं ताट घेतलं आणि इकडे मोठं असं चप्पल स्टँड आहे. पण आम्ही जिथून ताट घेतलं त्या मावशी म्हटल्या की चप्पल इथेच काढा, तर आम्ही त्यांच्या दुकानवरच चप्पल काढल्यात. आता 5 सँडल काढायला रेडी नव्हता, त्याच्या बाबांनी बरंच सँडल काढलेत. जेव्हा आपण दर्शन रांगेला लागायला लागतो ना तेव्हा इथे पाण्याची सोय केली आहे. सगळेजण इथे पहिले हातपाय वगैरे धुतात आणि मगच रांगेला लागतात. आम्ही पण इथे पाय धुतलेत. त्यानंतर रांगेला लागून छान असे दर्शनं झालेत. त्यावेळी काही मी शूट केलं नाही, पण तुम्हाला मी इथून बाप्पाचं दर्शन दाखवते. इकडून मुख दर्शन चालू असतं. आता सध्या आतमध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे मंदिराचं, त्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नाही. पण एरवी मुखदर्शन म्हटलं तरी बाप्पाचा चेहरा तर दिसतोच. आता आमचे दर्शनं झाल्यानंतर ना आम्ही इथे प्रसाद घेत होतो. त्यांना प्रसाद घेऊपर्यंत ना मी इथे माझ्या देवघरासाठी आणखीन काय नवीन वस्तू घेता येईल ना याचा विचार करत होते आणि त्यामध्येच पारच्या बाबांचा ओरडा खाल्ला. कारण मी आत्तामध्येच अक्कलकोटला गेले होते तेव्हा मी देवघरासाठी खूप छान छान वस्तू आणल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू आत्ताच वस्तू आणल्यात आणि आणखी कशाला घेतेस म्हणून. पण माझा देवघर सजवण्याचा मोह जो काही आहे ना तो कधी पूर्ण होत नाही. मी त्यांना आत्ताच सांगून ठेवलं की आत्ता तुम्ही नाही म्हणतायत, पण जेव्हा कधी माझ्या स्वतःच्या घरात माझं देवघर असेल ना तर ते माझ्या इच्छेनुसारच असणार आणि त्यात सगळ्या वस्तू असणार. आता इथे ना हा दादा आम्हाला दर्शनाला जाण्या अगोदर भेटला नव्हता. आमचे दर्शन वगैरे झाले आणि मग तो समोर आला. तर मग इथे सगळ्यांनी छान असे गंध लावून घेतलेत. कोणत्याही देवाच्या तीर्थस्थानी आपण गेलो ना तर हे गंध आपण लावतो. आता यांचं बघून आम्ही दोघींनी पण गंध लावून घेतला आणि छान पण वाटत होता. आता तुम्हाला सांगते, अष्टविनायकांपैकी ना रांजणगावचे श्री महागणपती आणि थेऊरचे श्री चिंतामणी हे 2 गणपती आम्हाला खूप जवळ पडतात. जेव्हा कधी अशी सुट्टी असेल किंवा मग संकष्टी असेल नाहीतर मग गणेशोत्सव असतो तेव्हा आम्ही नक्कीच या गणपतीच्या दर्शनाला येत असतो. किंवा मग महागणपती ना आम्हाला गावाला जाते वेळी पण रोडलाच लागतो, तर आम्ही दर्शन घेऊनच जातो. इथे आल्यानंतर समजलं की मुलांना इकडे रांजणगावला काय यायचं होतं, तर इथे गार्डन होतं छान असं खेळायला आणि त्यांना तिथं गार्डनमध्ये थोडासा टाईम स्पेंड करायचा होता. पण अनलकीली आम्ही इथे आल्यानंतर एवढी गर्दी वाढली होती ना का तिथल्या सिक्युरिटीने गार्डनच बंद करून ठेवलेलं होतं. म्हणजे गर्दीमुळे त्यांनी गार्डनला इंटरेस्ट ठेवली नव्हती. आता इथे समोरचा चार्ट जो तुम्हाला दिसतोय ना त्यामध्ये श्री अष्टविनायक दर्शनचा छान असा रोड दिला आहे. म्हणजे अष्टविनायक गणपती कुठे कुठे आहेत ना त्याचा रोडमॅप दिला आहे. जे भाविक अष्टविनायक दर्शन करत असतील त्यांना याचा नक्कीच उपयोग होत असेल. मला पण अष्टविनायक दर्शन करायचं आहे. आता बाप्पांचं बोलवणं येईल त्यावेळेस मी नक्कीच करणार. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि त्यानंतर आम्ही सणसवाडीमध्ये आलो. सणसवाडीमध्ये ना श्री नरेश्वर म्हणून महादेवाचं खूप छान मंदिर आहे. छान असं एकांतात वसलेलं हे मंदिर थोडंसं टेकडावर आहे.
इथे पण दर सोमवारी महाशिवरात्रीच्या वेळी किंवा श्रावण महिन्यातल्या सोमवारी ना छान अशी यात्रा भरत असते. आता इथे हा बोरवेल आहे. या बोरवेलमधून पाणी काढून इथे सगळे भाविक ना अगोदर फ्रेश होतात, म्हणजे हातपाय धुतात आणि त्यानंतरच वर दर्शनासाठी जातात. तुम्हाला दिसत असेल किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे या मंदिराजवळ. माझे 16 सोमवार चालू आहेत. आज सोमवार पण होता, उपवास पण होता आणि सोबतच महागणपतीचे दर्शन पण घेऊन आलो होतो. तर मग म्हटलं गणपतीचे दर्शन झाले तर त्यांच्या बाप्पाचे दर्शन तर व्हायलाच पाहिजे. मग आम्ही इकडे नरेश्वरला आलो होतो. अगोदर खाली इथे छोटंसं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतात आणि मग वर महादेवाच्या दर्शनासाठी चढतात. आता या मंदिरात असणारी गर्दीच महादेवावर भाविकांची किती श्रद्धा आहे हे दाखवून देते. इथे पण सुट्टीचा दिवस म्हणा किंवा सोमवार म्हणा, इथे पण गर्दी असतेच. आता माझा युलूसा पार्थ तिथे नंदी महाराजांचं दर्शन घेत होता. सोबतच बाबाला घंटी पण वाजून दाखवत होता. त्याला मी असं म्हटलं होतं की नंदी महाराजांच्या कानात बोललं तर ते महादेवापर्यंत पोहोचवतात. तर तो खरंच तिथे पाया पडला आणि नंतर नंदी महाराजांच्या कानात बोलत होता. लहान मुलं खरंच खूप निरागस असतात. ते आपलंच अनुकरण करत असतात. आपण जे करू तेच ते करत असतात. आणि पार्थ पण पूनम दीदीचं अनुकरण करत होता. छान असे मस्त महादेवाचे पण दर्शन झाले. आता माझा 16 सोमवार होता, त्यामुळे मी 21 बेलाचे पानं घेतले होते, जे की मला पिंडीवर व्हायचे होते. जेव्हा मी या मंदिरात येते तेव्हा मी बेलाचे पानं, फुलं, दूध सोबत जल हे सगळं घेऊन येत असते. पण आम्ही घरी निघतेवेळी आमचं असं काहीच ठरलेलं नव्हतं की आम्ही इकडे पण येणार आहे, त्यामुळं मी काही आणलं नव्हतं. पण खाली बेलाचे पानं भेटले होते, फुलं भेटले होते, तर ते मी तिथून घेतले होते. माझी स्वामी समर्थांसोबतच महादेवावर पण निस्सीम श्रद्धा आहे. जेव्हा पार्थ होण्या अगोदर मी 16 सोमवारचे व्रत केले होते आणि त्यांचंच फळ म्हणून मला पार्थ राहिला होता, असं मला तरी वाटतं. मस्त दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्याच ठिकाणी थोड्या वेळ थांबलो होतो, कारण पार्थ, सार्थक आणि पूनम यांना थोडं छान वाटत होतं. माझा पार्थ सारख्या उड्याच मारत होता, कारण त्याला असं मोकळं वातावरण कधीतरीच भेटतं. आणि मी इकडे पूनमला, सार्थकला माझी पहिली कंपनी दाखवत होते, जिथे की मी स्टार्टिंगला वर्किंग केलं होतं. ती या मंदिराच्या साईडला आहे, पॉलिगॉन इंडिया म्हणून. जेव्हा मी फ्रेशर होते, अप्रेंटिसशिपमध्ये होते, तेव्हा मी त्या कंपनीपासून माझं वर्किंग चालू केलं होतं. नरेश्वर मंदिरापासून ती जवळच आहे आणि मंदिराच्या वर टेकडावरून ती दिसते पण. माझा पार्थ तर असं कुठं बाहेर गेला तर सारखा भराण्यावानी हिंडतच असतो. पण चला, पोरं एन्जॉय करतात हे महत्त्वाचं. आता इथे हे अँगल वगैरे लावले आहेत ना, ते जेव्हा इथे महाशिवरात्र म्हणा किंवा मग श्रावण महिना असेल ना, तेव्हा भाविकांची खूप सारी गर्दी असती. त्यावेळेस रांगा खूप मोठ्या मोठ्या असतात, त्यासाठी हे लावलं आहे. मंदिराचा परिसर पण खूप स्वच्छ आहे. श्री नरेश्वर मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे सणसवाडीमध्ये. मंदिराच्या आजूबाजूला ना छान असे झाडं आहेत आणि मंदिरावरून जर हा व्ह्यू बघितला ना तर खूप छान वाटतो. म्हणजे दररोजच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा तर मस्त वाटतं. इथे येऊन निसर्गरम्य वातावरण वाटतं आणि इथे आल्यानंतर प्रत्येक भाविकाचं मन शांतच होतं. आता मंदिरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी ना हे छोटंसं एक गार्डन पण आहे. आम्ही इथे पण जरा थांबलो, कारण रांजणगावचं गार्डन बंद होतं. तर पूनम, सार्थकचा थोडासा मूड ऑफ झाला होता. मग आम्ही इथे त्यांना थोडंसं खेळू दिलं. पण इथे आता पूनम आणि सार्थक खेळू शकत नव्हते, कारण छोटंसंच गार्डन होतं. पण माझा पार्थ एन्जॉय करत होता. पार्थला अगोदर घसरगुंटीवरून भीती वाटायची, पण आता तो चांगलाच खेळतो. म्हणजे आता घाबरत नाही, डायरेक्टलीच स्वतः खेळतो. आता खेळून खेळून दमल्यानंतर यांनी सगळ्यांनी मस्त असा उसाचा रस पिला. माझं व्रत हे निरंकार असतं, त्यामुळे मी काही घेतलं नव्हतं. यांनी रस पिला, त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो. असं काही बाप्पाचं आणि बाप्पांच्या पप्पांचं दर्शन झालं. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.